बातमी आहे एक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारी। राजर्षी महंत एकनाथ महाराज यांच्या त्या वक्तव्याने नागा साधू थेट संगमनेरात दाखल। तालुक्यात उडाली एकच खळबळ। ओजस्वी भारत फाउंडेशन आयोजित गणेश उत्सवाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्या जाहीर धर्मकीर्तनाचा सोहळा नुकताच हिवरगाव पावसा गावात पार पडला। या कीर्तनावेळी आभार प्रदर्शनासाठी उभे राहताना राजर्षी महंत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक वाणीचा प्रत्यय घडवत धर्मसत्ता, तिची शक्ती आणि राजकारणातील असमतोलावर थेट प्रहार केला। त्यांचे भाष्य ऐकणाऱ्यांच्या मनाला भिडलेच, शिवाय समाज माध्यमातून ते चांगलेच व्हायरलही झाले। काही तासातच हजारो व्ह्यूज, शेकडो शेअर्स आणि चर्चांचा महापूर सुरू झाला। महाराजांनी मांडलेल्या विचारांची दखल घेत दुसऱ्याच दिवशी काही नागा साधू थेट संगमनेरात दाखल झाले। नागा साधूंनी प्रत्यक्ष महाराजांची थेट भेट घेऊन त्यांच्या भाषणासंदर्भात आदेश विचारले। या भेटीत धर्माची ताकद, समाजातील बदलत्या प्रवृत्ती आणि धार्मिक नेतृत्वाची भूमिका याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। या घडामोडीनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात नागा साधूंचा संगमनेर दौरा ही चर्चा रंगली। काही जण याला धर्मजागृतीचा प्रभाव मानत आहेत, तर काहींच्या मते ही घडामोड स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणासाठी नवा टप्पा ठरू शकते। महाराजांच्या भाषणाने तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। नागा साधूंच्या आगमनाने धार्मिक वर्तुळात एक वेगळे गांभीर्य आणि वजन निर्माण झाले आहे। राजकीय नेत्यांमध्येही या घटनेबाबत उत्सुकता आणि सावधगिरी दोन्हीही निर्माण झाली आहे। आता पुढील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे। या भेटीनंतर पुढील काही दिवसातच धार्मिक आंदोलनाची नवी दिशा मिळेल का, की ही चर्चा केवळ मर्यादित राहील, याबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे। म्हणून महासत्ता न्यूजच्या प्रतिनिधींनी राजर्षी महंत एकनाथ महाराज यांच्याशी संवाद साधला आहे, तर जाणून घेऊया। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, मनसुत हनुमान की जय। जय हो। भगवान सदा एकनाथ महाराज का कल्याण रखे। गुरु गोरखनाथ महाराज और बहुत अच्छे संत हैं हमारे एकनाथ महाराज जी। उनकी भावना बहुत अच्छी है। साधु महात्माओं के प्रति में आस्था है, भगवान के प्रति में उनकी सदा ही भक्ति जागृत रहे। सदा ही गुरु महाराज उनकी रक्षा करे, सदा ऐसा उनका भंडार भरा रहे, सदा कल्याण रहे। नमस्कार महाराज। काल ओजस्वी भारत फाउंडेशन आयोजित हिवरगाव पावसा या गावामध्ये आपण धर्मकीर्तनाचे आयोजन केले संग्राम बापू भंडारे यांच्या, आणि या धर्मकीर्तनाच्या नंतर आपण या धर्मगादीवरून एक राजकीय भाष्य केलं आणि ते समाज माध्यमातून प्रचंड असं व्हायरल झालं। आणि यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अनेक नागा साधूंनी या ठिकाणी आपल्या आश्रमात येऊन भेट घेतली आहे। या नागा साधूंचं येण्याचं या ठिकाणी कारण काय, आणि आपण एक धर्म गादीवरून एक राजकीय भाष्य केलं, यामागचा नक्की उद्देश काय असावा? श्री सीताराम। जे आज तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, हे धर्मकीर्तन जे आयोजित केलं होतं ते कशा अनुसरून आयोजित केलं होतं हे पहिलं समजलं पाहिजे। गणपती उत्सव आहे आणि गणपतीच्या उत्सवामधून आपण हे आयोजित केलेलं आहे। याच्यासाठी तुम्हाला गणपती उत्सव का साजरा केला जातो, कशासाठी साजरा केला जातो, का याच्या पहिला चालू नव्हता का, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, ज्यावेळेस बाळ गंगाधर लोकमान्य टिळक होते, त्यांनी गाव तिथे एक गणपती स्थापन केला। कशासाठी केलता माहिती आहे तुम्हाला? त्यावेळेस आपल्या त्या काळात संविधान नसताना पण धारा 144 लागू होती, कारण इंग्रजांना ह्या देशातून हद्दपार करायचं होतं। पण इंग्रजांनी काय केलं, धारा 41 लावली, 44 लावली। कशासाठी? की हिंदूंनी एकत्र येऊ नये, एकत्र येऊन कुठला गमिनी कावा करू नये, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला। कशासाठी?
सगळे एकत्र आले पाहिजे आणि जी आता आपण हिंदू रक्षणासाठी भारत स्वातंत्र्यासाठी जी चळवळ चालू करायची आहे ते हे संदेश आपल्याला एक दुसऱ्याला द्यायचे होते. म्हणजे इथं तुम्हाला समजून येईल की ही चळवळ हिंदूंना एकत्र येऊन गमिनी कावा धर्म लढण्यासाठीच केला जातो. जर कोणी म्हणत असेल की हा धर्म मंच आहे, धर्म मंचाचाच वापर करून राजकारण केलं जातं. कारण जेव्हा जेव्हा असे प्रवृत्तीचे लोक, इंग्रज प्रवृत्तीचे जसे लोक होते तसे प्रवृत्तीचे बी माणसं आज आहे आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी या त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी धर्म मंच ही आपल्या लोकांना एकत्र आणतो आणि आपल्या लोकांना त्या माध्यमातून आपण संदेश देत असतो. याच्यामुळं गणपतीचा हा धर्ममंच हा हिंदू धर्माला जागृत करण्यासाठी, आपल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना समजावण्यासाठी पर्याप्त आहे. आणि म्हणूनच आपण, कारण कीर्तन जे तुम्ही मंच समजता, संत गाडगेबाबांनी चालवली परंपरा, हे जे कीर्तनकाराचे मंच आहे हे धर्मासाठी आहे, राजनेत्यासाठी नाही, राजकारणासाठी नाही. पण गणपतीचा हा मंच जो आहे हा इंग्रजांना इथून घालवण्यासाठी तयार केला होता. आणि अशी इंग्रजांची जी धारा इथे आहे, जिवंत आहे, त्यांनाही हद्दपार करण्यासाठी आजही तोच गणपती बसत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हमेशा पार करत राहणार. काल तुम्हाला वाटतं की मी धर्ममंचावरून काहीतरी बोललो, मी 18 लाख नागासाधूंचा आवाज उचलला, त्यावेळेस काही लोकांनी ते व्हिडिओ काढून व्हायरल झाले. आजच उज्जैनवरून अनेक नागासाधू या ठिकाणी आले आणि त्यांनी मला विचारणा केली की महाराज काय आदेश. तर मी त्यांना सांगितलं फक्त सतर्क राहा, आदेश ज्या दिवशी होईल त्या दिवशी संगमनेरमध्ये प्रत्येक माणसाच्या मागे एक नागा उभा येईल, एवढे नागासाधू इथे येतील. म्हणून या ठिकाणी आज नागासाधू आले, त्यांना मी शांत केलं आणि त्यांना या ठिकाणी प्रसाद देऊन त्यांच्याकडे मी विनवणी केली की आता तुम्ही ह्या ठिकाणी येऊ नका, वेळ पडल्यास आम्ही तुम्हाला बोलवलं जाईल. या ठिकाणी आपण महादेव नंदी आश्रमशाळा या ठिकाणी आपण स्थापन केली आहे हिवरगाव पौषमध्ये. या नंदी शाळेचा नेमका काय उद्देश काय आहे? ही महादेव नंदी शाळा, त्यासाठी आपल्याला नंदी काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे. बघा, तुम्ही शंकराच्या मंदिरात जाता, कोणत्याही मंदिरात जा, बाहेर नंदी उभा असतो. नंदी हा कोण आहे? नंदी म्हणजे धर्म आहे. नंदीचे 3 पाय मोडलेले आहे, एक पाय अधुरा उभा आहे. याचा अर्थ काय होतो माहितीये? आता धर्म एका पाया उभा आहे आणि ज्या दिवशी तो पाय बी मुडापला जाईल त्या दिवशी धर्म नष्ट होईल. म्हणून असा हा नंदी, गोमातेची आपण सेवा करतो, गोमातेचं संरक्षण करतो, पण नेहमी आईची सेवा करणारा आणि आईवर प्रेम करणारे बापाला उपाशी मारतात. बापाची ख्याती कोणाला कळत नाही. म्हणजे नंदी हा धर्म आहे, म्हणजे आमचा तो पिता आहे. आणि या पित्याला रक्षण देण्यासाठी ओजस्वी भारत फाउंडेशननी ह्या ठिकाणी नंदी शाळा ओपन केलेली आहे. कारण आमची अयोध्यामध्ये आहे, MP मध्ये आहे, गोशाळा आहे, पण आम्ही ह्या ठिकाणी केवळ नंदी शाळा स्थापन केलेली आहे की जे नंदी लोकांच्या माध्यमातून कशापर्यंत जे पोहोचत आहे, आम्ही त्यांना आवाहन करत आहे की तुम्ही कसायला न देता तुम्ही आमच्याकडे द्या, कारण आमच्या माध्यमातून त्याला जीवनदान भेटेल आणि तो इथे जोपर्यंत जगेल तोपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व चारा लावलेला, बघा बाजूला सर्व मका लावलेली आहे की कितीही नंदी आली तर त्यांची आम्ही चाऱ्याची पण सोय केलेली आहे. त्या ओजस्वी भारत फाउंडेशनच्या भारतभर अनेक शाखा आहे आणि आता अलीकडच्याच काळात ही शाखा संगमनेरमध्ये आली आहे. नेमका या शाखेचा काय उद्देश असणार आहे? हो, ओजस्वी भारत फाउंडेशन यांच्या शाखा UP MP मध्ये आहेच, पण आज आम्ही या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा ह्या ठिकाणी स्थापन केलेली. याचा एक मूळ उद्देश असा आहे, माझं गाव माझं कर्तव्य, ज्याच्यातून आम्ही त्या शाखेमध्ये सकाळी चाय आणि नाश्ता वयोवृद्ध लोकांसाठी उपलब्ध करणार आहे. कारण काय आहे, आई वडील सगळ्यांचे असतात, पण वडील जेव्हा म्हातारे होतात ना, थकतात ना, मुलांना कामकाज जास्त असतं, त्याच्यामुळं त्यांना सकाळी आईवडिलांना चहा नाश्तापासून वंचित राहावं लागतं. म्हणून मी ओजस्वी भारत फाउंडेशनच्या माध्यमातून
अशा ह्या बुजुर्ग माझ्या आई वडील प्रमाणे असणाऱ्यांना त्या ठिकाणी एक दुसऱ्या सहाय्य करू अवघे धरू श्रीपंत ह्या म्हणेनुसार आपण हे गावामध्ये ही प्रथम तालुक्यातली प्रथम शाखा आहे आणि तिचं आपण उद्घाटन करत आहे. कारण एक शाखेतून आपण तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये मी ही शाखा उभारणार आहे. कारण माझं गाव माझं कर्तव्य आहे. जसं मी माझ्या गावामध्ये माझं कर्तव्य करण्यासाठी, कारण माझे आई वडील ह्या गावातले जरी असेल पण केवळ आई वडीलच माझे सर्वश्रेष्ठ आहे असं नाही की संपूर्ण हिवरगाव पावसामध्ये असणारे जेवढे माझ्या आई वडिलांसारखे दिसतात ते सुद्धा माझे आई वडील आहे. आणि माझ्या हातून त्यांची सेवा घडो ही माझी मनोमन इच्छा आहे. मातृदेव पितृदेव भव, केवळ मलाच जन्माला आणला म्हणून मातृदेव पितृदेव भव नाहीये, तर माझ्या समस्त बांधवांना जे निर्माण करणारे जे कोणी माय बाप असतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. आणि त्यांची सेवा करायला मला अगर मौका मिळतोय तर मी हा सुवर्ण मौका तो ह्या ओजस्वी भारत फाउंडेशनतून लोकांनाही समजवण्यासाठी आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी चालू करत आहे. कारण एक एकनाथ एक शाखा जरी तर टाकत असेल तर मला असं वाटतंय की माझ्या हिवरगावामध्ये जर 30 एकनाथ जर तयार झाले ना, एक एक दिवस जरी वाटून घेतला ना, तर मला असं वाटतंय फक्त नाव फाउंडेशन राहील पण कर्तव्य मात्र प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाचा असेल. आणि त्यांनाही त्याचा धर्माचा अभ्यास आणि धर्माचं ज्ञान बी भेटेल आणि त्यांच्यात पण सेवा भाव हा गुण स्थापन होईल. हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्र शासनाने गो हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू केला आहे. तरी या संगमेर तालुक्यामध्ये गोमातेची तस्करी सर्रासपणे सुरूच आहे आणि गोरक्षकांवर हल्ले होतात, खोटे गुन्हे दाखल होतात. यासाठी धर्मसत्ता आणि राजसत्ता या गोरक्षकाच्या पाठीची उभी आहे काय? हा, गोमातेला महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतरही अगर अशी हत्या होत असेल आणि ती थांबू शकत नसेल तर मी सगळ्या रक्षकांना सांगू इच्छितो की आता तुमच्या पाठीशी या ठिकाणी एक शाखा बी ओपन झालेली आहे, ओजस्वी भारत फाउंडेशन. आपण आमच्याकडे या, आम्ही तुमचे भाऊ आहो, बंधू आहो आणि तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. कारण जोपर्यंत आई व अन्याय होत राहील तोपर्यंत आपला धर्म आणि आपण सुरक्षित राहणार नाही. म्हणून साधू संत जगद्गुरु परमहंस आचार्य असंख्य नागा साधू तुमच्या सदैव पाठीशी आहे. फक्त तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तात्पर्य आहे, रात्री 1 वाजता जरी कॉल आला तरी आम्ही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहू. घाबरायचं कारण नाही, काळजी करायची गोष्ट नाहीये. पण तुम्ही हा संदेश आमच्यापर्यंत जरूर पोहोचा. आम्ही सर्व तुमच्या संग आहे. जय श्रीराम.